नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अक्षर भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील जो अंतिम पाठ आहे शेवटचा, ज्याचं नाव आहे व्युत्पत्ती कोश आणि हा एक स्थूल वाचन आहे। या पाठानंतर आपला जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम संपूर्ण संपणार आहे। यानंतर आपण रिव्हिजन्स, व्याकरणामध्ये उर्वरित भाग आणि त्याचबरोबर आपण काय करणार आहोत की या पाठामधील जे स्वाध्याय आहे ते स्वाध्याय सुद्धा आपण काय करणार आहोत, घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपला हा प्रवास पहिल्या पाठापासून सुरू झाला होता। आज आपण आपल्या पुस्तकाच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहोत। ते म्हणजे आज आपल्याला या पाठ्यपुस्तकातील जो शेवटचं स्थूल वाचन आहे तो शेवटचं स्थूल वाचन आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय करायचं आहे, शिकायचं आहे। तर आपण आपल्या या स्थूल वाचनाला सुरुवात करूया। स्थूल वाचनाचं नाव आहे व्युत्पत्ती कोश। आता व्युत्पत्ती कोश म्हणजे काय? आता व्युत्पत्ती कोश याची जी व्याख्या आहे हे आपल्या पाठामध्ये सर्व एकदम सोप्या पद्धतीने दिलेली आहे की व्युत्पत्ती कोश कोणाला म्हणतात, त्याचे फायदे काय आहेत, आपण का वापरतो, कधी वापरतो, कशासाठी वापरतो, या सर्व गोष्टी आपण या व्युत्पत्ती कोशामध्ये काय करतो, आपण पाहतो। आपण त्याला इंग्रजीमध्ये डिक्शनरी असं नाव दिलेलं आहे, शब्दकोश, डिक्शनरी। आणि व्युत्पत्ती कोश म्हणजे आपले मराठीचे जे शब्द आहेत ते मराठी शब्द कशा पद्धतीने तयार झालेले आहेत हे सर्व आपल्याला काय करायचं आहे, या व्युत्पत्ती कोशामध्ये काय करायचे, पाहायचं आहे। तर आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया। व्युत्पत्ती कोश स्थूल वाचन शेवटचं। इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली। आपण इयत्ता 9वी मध्ये आपण काय केलेलं आहे, जो विश्वकोश आहे या विश्वकोशाची आपण ओळख करून घेतलेली आहे। मग त्यामध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये शिकलात की बोलतो मराठी हा एक आपण पाठ शिकलात। या पाठामध्ये आपण मराठी भाषा कशा पद्धतीने आपण बोलतो, इंग्रजीचे शब्द आपल्या घरामध्ये कसे पोहोचलेले आहेत आणि आपण आपल्या मराठीची आपण काय अवस्था करून ठेवलेली आहे हे सर्व आपण बोलतो मराठी या पाठातून आपण अभ्यासलेला आहातच। कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले। शब्द कसे तयार होतात किंवा कसे तयार झाले असावे याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असतेच। जसं सुरुवातीला सांगितलं मी की जे शब्द आहेत, आपले जे मराठीचे शब्द आहेत ते शब्द कसे तयार होतात आणि ते कसे तयार झालेले असावेत याची जी उत्सुकता आहे आपल्या सर्वांच्या मनामध्ये असते। आणि ते शब्द कसे तयार झालेत हे आपल्याला पाहण्यासाठी आपल्याला व्युत्पत्ती कोश पाहावंच लागतं। शब्दाची व्युत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे। बघा, जे शब्दाची व्युत्पत्ती आहे, शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे शब्दाची निर्मिती कशी आहे आणि ही शब्दाची निर्मिती कशी झालेली आहे हे आपल्या भाषेच्या माध्यमातून जी भाषा समृद्धी आहे या भाषा समृद्धीच्या दृष्टीने आपल्याला ते पाहणं आनंदाचं आहे। एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले। सई हा शब्द संस्कृत मधील सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून तयार झालेला आहे। बघा, आपण जर आपल्या मुलीचं नाव जर सई ठेवलं, आता या नावाच्या मागे त्याचा अर्थ काय आहे? कारण आपण जेव्हा नामकरण करतो, नामकरण करताना आपल्याला प्रत्येक नावाच्या मागे काहीतरी त्याचा बोध आहे किंवा त्याचा काहीतरी अर्थ आहे, म्हणून आपण एखाद्या व्यक्तीचं, मुलीचं, मुलांचं आपण काय करत असतो, नामकरण करत असतो। आता यामध्ये आपण एखाद्या आपल्या मुलीचे नाव जर सई ठेवलं तर सई हा संस्कृत मधील शब्द आहे आणि सईचा अर्थ होतो सखी। सखी म्हणजे मैत्रीण। आता जी सई नाव आहे ती मैत्रीण आणि ती संस्कृत मध्ये सखी आहे, म्हणून आपण सई म्हणजे सखी
आणि सखी म्हणजे मैत्रीण हा शब्द जो संस्कृत भाषेतून आलेला आहे, म्हणून आपण सई हा नाव मुलीचं ठेवत असतो. हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल. आपल्या परिचयाच्या शब्दांची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा. व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्व कळावे व शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासाची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश आलेला हा महत्वपूर्ण भाग आहे, महत्वपूर्ण पाठ आपल्याला म्हणता येईल. बघा, यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये व्युत्पत्ती कोश हा पाठ समाविष्ट करण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश काय आहे की प्रत्येक शब्दाचा अर्थ मुलांना अत्यंत योग्य पद्धतीने समजला पाहिजे. त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्या शब्दाचा अर्थ काय आहे हे आपल्याला काय कळायला पाहिजे. जर आपल्याला तो शब्दाचा अर्थ कळालं तर आपण काय करतो, त्याच्यामध्ये रस घेतो, म्हणजे आपल्याला उत्सुकता लागते की या शब्दाचा अर्थ काय असेल. आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये व्युत्पत्ती कोश समावेश करण्याचा अर्थ एकच आहे की काय आहे की मुलांना, विद्यार्थ्यांना शब्दाची व व्युत्पत्ती शब्दांची काय असते अभ्यासाची सवय लागेल. आणि ती जी सवय आहे, सवय विद्यार्थ्यांना एकदम चांगल्या पद्धतीने लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागामध्ये हा पाठ आपल्याला महत्वपूर्ण वाटत आहे. विद्यार्थ्यांच्या भाषेच्या प्रवाहात अनेक विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थाचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात. बघा, विद्यार्थ्यांच्या भाषेचा जो प्रवाह आहे आणि यामध्ये अनेक शब्दांचे उच्चार आणि त्यांचे मूळ अर्थ हे आपल्याला कशातून मिळतं, जो शब्दाचा कोश आहे शब्दकोश, या शब्दकोशातून आपल्याला पाहायला मिळतं. शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या पद्धतीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात. हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे. या पाठाचा उद्देश जर बघितला तर सर्वप्रथम आपल्याला व्युत्पत्ती कोश मुलांना समजावं आणि त्या शब्दाचा अर्थ, हा शब्द कसा तयार झाला, हा शब्द तयार करण्याचा हेतू काय असावा आणि हा शब्द कोणत्या भाषेमध्ये आलेला आहे, हे सर्व आपल्याला व्युत्पत्ती कोशातून शिकावायच मिळते. आणि शब्द एकच असतो, पण ती निरनिराळ्या परिस्थितीमध्ये आपण जर ते शब्द वापरलो तर त्याचा अर्थ हे अनेक येतात. त्याचा प्रत्येक, बघा, आपण एखादी शब्द जर घेतला तर त्या शब्दाचे आपण ज्या ठिकाणी वापरलं त्या ठिकाणी त्याचा अर्थ असतो आणि आपण तोच शब्द जर दुसऱ्या ठिकाणी वापरला तर त्याचा दुसरा अर्थ निघतो. जसं मराठी भाषेमध्ये एका शब्दाला अनेक अर्थ आपण लावतो, त्याच पद्धतीनं व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला त्या शब्दाचे जे वेगवेगळे अर्थ आहेत ते वेगवेगळे अर्थ आपल्याला या व्युत्पत्ती कोशातून मिळते. म्हणून या ठिकाणी आपल्याला हा पाठ महत्वाचा वाटतो. बघा, खाली एक संवाद दिलेला आहे. तो संवाद काय म्हणतो, राधा आणि आई आणि मुलीमध्ये हा संवाद झालेला आहे. राधा आईला काय म्हणते, आई हे काय ग कोपऱ्यात. राधा काय म्हणते आईला, आई हे काय आहे ग कोपऱ्यात. मग त्याच्यावर आई काय म्हणते बघा, अगं ती सतार आहे, ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली महाराजाकडून. गावाकडे होती ती आज आणली आहे. बघा, आता जेव्हा राधा विचारते की राधा आई ही कोपऱ्यामध्ये जी ठेवलेली गोष्ट आहे ती काय आहे, तेव्हा आई म्हणते, अगं राधा ती काय आहे, सतार आहे. सतार म्हणजे एक वाजवण्याचं वाद्य आहे. आपल्या चित्रामध्ये दाखवलेल्या पुस्तकामध्ये ती सतार आहे आणि ती जी सतार आहे ती आजोबांना इनाम म्हणून मिळालेली आहे महाराजाकडून. आणि ही जी काय सतार आहे, ही सतार गावाकडे होती, आज ती गावाकडून आणलेली आहे अशी आई राधाला सांगते. राधा म्हणते, इनाम म्हणजे काय गाई. बघा, परत राधाचा दुसरा प्रश्न येतो की इनाम, मग इनाम काय असतो गाई, असं ती आईला प्रश्न विचारते. त्याच्यावर आई काय म्हणते बघा, हसून म्हणते, अगं इनाम म्हणजे बक्षीस. काय म्हणते, अगं
इनाम म्हणजे बक्षीस. पुढे आहे काय म्हणते, हो राधा म्हणते, अगं माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव इनामदार, तिचे आडनाव आहे इनामदार. बघा आता आई आणि मुलीमध्ये जो संवाद झालेला आहे त्यावर आई म्हणते की हो मला माहिती आहे ते. राधा म्हणते इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे आई कसा असेल का हा शब्द व्यवहार, शब्द तयार झालेला असेल, कसा झाला असेल का हा शब्द तयार. त्याच्यावर आई म्हणते थांब, आजोबाच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया. त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. बघा आई आणि मुलीमध्ये जो संवाद झाले, आई मुलीला विचारते आणि मुलगी आईला सांगते की आई मुलगी जी राधा आहे ती राधा आईला विचारते की ती कोपऱ्यात काय ठेवलेली आहे. त्याच्यावर आई म्हणते की ती कोपऱ्यात ठेवलेली सतार आहे, ती आजोबाला मिळालेली आहे, ती सुद्धा आपल्या महाराजाकडून मिळालेली आहे, ती गावाकडे होती, आज काय केलेलं आहे, आणलेलं आहे. आता त्यावर राधा म्हणते इनाम. इनाम म्हणजे काय. आई म्हणते इनाम म्हणजे बक्षीस, पारितोषिक, एखाद्या व्यक्तीला दिलेलं त्याच्या कार्याबद्दल त्याचं गौरव करण्यात आलेलं एक बक्षीस म्हणजे इनाम. मग त्याच्यावर राधा म्हणते अगं माझ्या वर्गामध्ये एक इनामदार मुलगी आहे, तिचं नाव आहे तनया आणि तिचं आडनाव काय आहे, इनामदार. मग आता हा इनाम म्हणजे काय. जर इनाम म्हणजे बक्षीस, ती राधा म्हणते इनाम म्हणजे जर बक्षीस असेल तर इनामदार म्हणजे काय, हा शब्द कसा तयार झाला असेल. त्यावर आई म्हणते की एक काम कर राधा, जे आजोबाची खोली आहे त्या आजोबाच्या खोलीमध्ये एक व्युत्पत्ती कोश त्या ठिकाणी आहे, तो व्युत्पत्ती कोश घेऊन ये, आपण त्याच्यामध्ये पाहू की हा इनामदार जो शब्द आहे तो इनामदार शब्द कसा तयार झालेला आहे. त्यावर आपल्या पुस्तकामध्ये दाखवलेलं बघा, इनामदार म्हणजे काय. इनाम म्हणजे कायमची देणगी, मोफत वतन, बक्षीस, प्राइज, गिफ्ट, इनाम आणि ग्रँट. म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे, अरबी भाषेमध्ये इन अधिक आम बरोबर वरिष्ठांकडून देणगी म्हणजे इनामदार म्हणजेच इनाम. इनाम म्हणजे या ठिकाणी अर्थ काय दिलेला आहे, कायमची देणगी, मोफत वतन, बक्षीस, प्राइज, गिफ्ट, इनाम, ग्रँट आणि अरबी भाषेमध्ये आपल्याला दिलेला आहे इन अधिक आम बरोबर वरिष्ठाकडून देणगी. असं इनाम हा शब्द व्युत्पत्ती कोशामध्ये तयार झालेला आहे अशी आई राधाला सांगते. बघा आई म्हणते बघितलंस का राधा, हे इथे लिहिलेलं आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतील शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय पाहूया. बघा इनाम हा मूळ शब्द आहे, इनाम हा मूळ शब्द आहे आणि दार त्याला हा प्रत्यय लावलेला आहे. म्हणून आई म्हणते आपण व्युत्पत्ती कोशामध्ये बघितलं की इनाम हा शब्द कसा तयार झालेला आहे. म्हणजे अरबी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आता आपण काय करूया, दार या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ शोधूया. मग दार इथं स्वामित्व दर्शक फारसी प्रत्यय, जो दार आहे तो दार कसा आहे, स्वामित्व दर्शक फारसी प्रत्यय, अ टर्मिनेशन शोईंग पोझिशन, टर्मिनेशन शोईंग पोझिशन या ठिकाणी असं अर्थ त्याचा दिलेला आहे. मग आई म्हणते बघ दार हा फारसी प्रत्यय आहे, स्वामित्व दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या जवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय, म्हणजेच इथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा होतो आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. बघा आई म्हणते राधाला की राधा बघ दार हा फारसी शब्द आहे आणि तो फारसी प्रत्यय आहे आणि त्यामध्ये सांगितलं की स्वामी दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या जवळ आहे
म्हणजे उदाहरणामध्ये एखादी गोष्ट, मग त्याचं इनाम, त्याच्या वतन त्याच्याकडे असेल, मग त्याला वतनदार म्हणतात. मग एखादी गोष्ट एखादी जर असेल तर तो दाखवणारा प्रत्यय म्हणजेच इनामदार. आता ज्याच्याजवळ इनाम आहे तो, याचा असा अर्थ होतो. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा, असा त्याचा अर्थ सुद्धा आपल्याला घेता येईल. जबाबदार हा तुला शब्द माहित आहे ना, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो त्याच्याकडे जबाबदारी असते म्हणून तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजेच त्याला इनाम मिळालेलं आहे, असा माणूस म्हणजेच तो इनामदार, असं आई राधाला समजून सांगते. त्यावर राधा काय म्हणते बघा, आई ही माहिती किती छान आहे, आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईल. बघा याच्यामध्ये आईला जे शब्द आपल्याला मिळालेले आहेत, कशातून? व्युत्पत्ती कोशातून जे शब्द आपल्याला आईकडे सापडलेले आहेत, त्यावर राधा म्हणते की हे किती छान असे शब्द आहेत. इनामदार कसा शब्द तयार झालेला आहे, जबाबदार हा शब्द कसा तयार झालेला आहे, हे सर्व हे जे शब्द आहेत ते राधाला आवडलेले. मग राधा म्हणते मी दररोज काय करत जाईल, असे शब्द पाहत जाईल. आपल्याला पुढील पानावर काय दिलेलं आहे, व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. व्युत्पत्ती म्हणजे काय? शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाचे मुळाचे जे ज्ञान आहे ते म्हणजे व्युत्पत्ती. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे होय. आता एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती, मग तो शब्द कसा तयार झालेला आहे याची माहिती सांगणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दाच्या व्युत्पत्तीच्या संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. जे असे अनेक शब्द आहेत आणि त्या व्युत्पत्तीमध्ये असणाऱ्या अनेक शब्दाचा संग्रह म्हणजेच काय, व्युत्पत्ती कोश. असं आपल्याला व्युत्पत्ती कोशाबद्दल माहिती सांगता येईल, असं आपल्याला या पाठाच्या माध्यमातून आपल्याला आढळते. भाषेत अनेक कारणांनी बदल होतात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. उदाहरणामध्ये भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्याच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वावरत असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थार्चित बदलांचे परिणाम आहेत. व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. बघा, आपल्याला भाषेमध्ये अनेक बदल होतात. आता भाषेत अनेक कारणांनी बदलले जातात. आता कोणते कारण असलं तरी भाषा बदलते. मग त्याच्यामध्ये प्रांत आलं, एक वेगळा प्रांत आला तिथे भाषा बदलते, वेगळं राज्य आलं तिथे भाषा बदलते, त्यानंतर विभाग दुसरा आला तिथे भाषा बदलते. मग तसे प्रत्येक भाषा आपल्याला काय करते, ते त्या विविध कारणांनी ती बदलत असते. आता उदाहरणामध्ये दिलेलं आहे की भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्याच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वावरत असलेल्या शब्दामध्ये होणाऱ्या अर्थार्चित बदलाचे परिणाम आहेत. आता आपण एखादी शब्द ऑफिसमध्ये तो शब्द आपण वेगळा बोलतो आणि तो शब्द आपण जर घरी आला तर तो वेगळा बोलतो. असे वेगवेगळे भिन्न भिन्न उच्चाराने भिन्न भिन्न समाजामध्ये हा शब्द वापरत जातात. आता हे सर्वांचे बदल आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये या बदलाचं स्वरूप आपल्याला काय आढळून येतं. उदाहरणामध्ये मराठीतील आग हा शब्द संस्कृत मधील अग्नीपासून बनलेला आहे. बघा, जो आग शब्द आहे हा मराठीतील जो शब्द आहे तो संस्कृत मधील अग्नी या शब्दापासून तयार झालेला आहे. हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळतं. आपल्याला शब्द कशामुळे तयार झाला, कुठून तयार झाला, तो कुठून आलेला आहे आपल्याला काही माहित नाही. जेव्हा आपण व्युत्पत्ती कोश बघतो तेव्हा आपल्याला व्युत्पत्ती कोशातून हे शब्दांची सर्व मूळ पाळे जे मूळ आहे ते शब्द आपल्याला काय कळतात. जसं आग हा शब्द संस्कृत मधला आहे आणि आपण त्याला मराठीमध्ये अग्नी म्हणतो. अग्नी हा शब्द संस्कृत मधला आहे आणि आपण त्याला मराठीमध्ये आग म्हणतो. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते.
बघा, भाषेमध्ये बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरण म्हणजे काय, सोपं व्हावं, आपण सोप्या पद्धतीने बोलावं, भाषा बोलताना अवघडपणा येऊ नये, सोप्या पद्धतीने आपण भाषा ती बोलावी, म्हणून काय करत असतो, आपण भाषेमध्ये बदल करत असतो. उदाहरणामध्ये अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृत मध्ये अग्नी हा शब्द तयार झाला. बघा, अग्नी या शब्दाचे अजून एक मूळ असं आहे की अग्नी जरी हा शब्द संस्कृत मध्ये तयार झाला, त्या संस्कृत मध्ये येण्या अगोदर प्राकृत मध्ये अग्गी हा शब्द तयार झाला होता. बघा, अग्नी हा तर संस्कृत शब्द आहे, आग हा मराठी शब्द आहे, आणि अग्नी शब्द तयार होण्याच्या अगोदर प्राकृत भाषेमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला, आणि हा उच्चार सोपा होत नाही. मराठी, हिंदी यासारख्या आधुनिक भाषांमध्ये त्यापासून आग हा शब्द तयार झालेला आहे. अग्गी हा शब्द थोडस उच्चारामध्ये अवघड वाटतं, म्हणून मराठीमध्ये, हिंदीमध्ये हे शब्द आपल्याला उच्चारायला सोपे जावेत, म्हणून अग्गी या शब्दापासून आपण आग हा शब्द तयार करायला लागलो आणि आपण तो शब्द बोलायला लागलो. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकाच्या संपर्कात येतात, तेव्हा त्याच्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण होते. कधी व्याकरणिक घटकांचाही देवघेव होतो. या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. तर शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतोच. बघा, आपण जर बघितलं की दोन भाषिक व्यक्ती म्हणजे दोन भाषा बोलणारे व्यक्ती जर एकमेकाच्या संपर्कात आले, तर जेव्हा त्याच्या शब्दांची, तेव्हा त्यांच्या भाषांची जेव्हा देवाणघेवाण होते, तेव्हा आपल्याला त्या शब्दामध्ये जी व्युत्पत्ती तयार झालेली आहे, तो शब्द कसा तयार झालेला आहे, आणि त्याची जी नोंद आहे, ती जी नोंद आपल्याला कशामध्ये मिळते, आपल्या व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते. कारण त्या दोन भाषिक व्यक्ती आहे, त्या दोन भाषिक व्यक्तीमध्ये जे शब्द तयार होतात, त्या शब्दामधून आपण काय करत असतो, ते शब्द जे आपण आपल्या कानावर पडतात, ते शब्द कसे तयार झाले यासाठी आपण व्युत्पत्ती कोश शोधत असतो. खाली काही एक तक्ता दिलेला आहे, या तक्त्यामध्ये भाषा दिलेली आहे. मग ती भाषा आपण बोलतो, पण त्या भाषेचा मूळ शब्द काय, त्यानंतर त्याचा मराठी शब्द काय आहे. बघा, संस्कृत मध्ये तुंड हा शब्द आहे. संस्कृत मध्ये तुंड हा शब्द, आपण त्या तुंड या शब्दाला मराठीमध्ये तोंड असं म्हणतो. तोच शब्द संस्कृत मध्ये कसा आहे, तुंड, आणि तुंड हा संस्कृत मधला शब्द आपण मराठीमध्ये तोंड म्हणून बोलत असतो. त्याचबरोबर कन्नडमध्ये जी कन्नड भाषा आहे, त्या कन्नड भाषेमध्ये कन्नड भाषेमध्ये जो शब्द तुप्प आहे, तो तुप्प आपण मराठीमध्ये तूप म्हणून वापरत असतो. त्याचबरोबर जी अरबी भाषा आहे, त्या अरबी भाषेमध्ये इत्र हा जो शब्द आहे, मूळ शब्द इत्र, या मूळ शब्दाला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, अत्तर असा हा शब्द आपण म्हणत असतो. म्हणून वेगवेगळ्या भाषेमध्ये त्या शब्दाचा वेगवेगळा जे उच्चार आहे, तो उच्चार काय होतो, तयार होत असतो. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्याच्या अर्थात, त्यांच्या काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्याच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात, आणि हे बदल अपरिहार्य असतात. निरीक्षण करा, तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा, आणि तुम्ही तुमच्या भावंडाची भाषा, आणि तुम्ही तुमच्या मित्रामधील भाषा, उदाहरणार्थ व्हॉट्सअपची भाषा. बघा, या ठिकाणी काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात आणि त्यांच्या अर्थामध्ये बदल झालेले आपण समोर पाहतो. आता आपण जर निरीक्षण केलं तर आपले आजी आजोबा जी भाषा बोलत होते, ती भाषा आपण बोलत नाही. आजी आजोबा हे निव्वळ मराठी ग्रामीणी बोलायची. आजी आजोबा कोणती भाषा बोलायची, निव्वळ ग्रामीणी, त्यामध्ये इंग्रजीचा समावेश काहीच नव्हता. मग आपले आई वडील जर बघितलं तर आई वडील कधी कधी इंग्रजी आणि कधी कधी मराठी हे दोन्ही भाषेचा मिश्रण आपण काय करत असतो. त्याचबरोबर आपले जे भावंड आहेत आणि आपले जे मित्रमंडळी आहेत, त्यांना सुद्धा आपण कधी कधी मराठीमध्ये आणि कधी इंग्रजीमध्ये सुद्धा आपण काय करतो, संभाषण करत असतो. आता आपण सोशल मीडियाच्या जगामध्ये जगत आहोत. सोशल मीडिया इतका डेव्हलप झालेला आहे
विकसित झालेला आहे. त्यामध्ये आपण पत्रव्यवहार बंद केले आणि आता व्हॉट्सअपवरतीच काय करतो, आपण एकमेकाला संदेश पाठवत असतो. मग थँक्स असो, वेलकम असो, अनेक शब्दाला आपण काय केले, संक्षिप्त केलेलं आहे आणि 2-2 अक्षरामध्येच आपण काय केलेले, त्या शब्दाचं पूर्ण अर्थ आपण त्याच्यामध्ये दडवण्याचं कार्य आपण केलेलं आहे. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्या भाषेचं स्वरूप आपण काय केलेलं आहे, बदललेलं आहे. या सगळ्यात खूप फरक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबर आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. उदाहरणार्थ, शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाक असा होता. हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशामध्ये दिसते. आता मूळ शब्दाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थ सुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. बघा, आपण जो शहाणा हा शब्द जर घेतला तर शहाणा हा शब्द पूर्वीच्या काळामध्ये शहाणा म्हणजे हुशार, अतिहुशार किंवा हुशार, बुद्धिमत्ता किंवा चालाक. तू खूप हुशार आहेस, तू खूप बुद्धिमान आहेस, तू खूप चालाक आहेस असा त्या शहाण्याचा अर्थ होता. पण आपण जर त्याचा दुसरा अर्थ जर घेतला तर त्याचा दुसरा अर्थ काय होतो, शहाणाचा अतिशहाणा. हा तू खूप शहाणा आहे, हा त्याचा दुसरा अर्थ झाला. आणि तू खूप शहाणा आहे याचा अर्थ तू खूप हुशार आहे, तू बुद्धिमान आहे, तू चालाक आहे असा पण होतो. पण आपण त्याचा वेगळा अर्थ काढला तर तू खूप शहाणा आहे म्हणजे तू खूप अतिशहाणा आहे असं सुद्धा आपण काय करतो, ते म्हणत असतो. एकाच अर्थांचे अनेक निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. आता त्याचे उदाहरण आपल्याला दिलेले आहेत. शब्द अनेक, मग त्यामध्ये वात, पवन, मरुत, समीर, अनिल. आता अनेक शब्द आहेत पण त्याचा अर्थ एकच आहे. वात म्हणजे वाराच, पवन म्हणजे वारा, मरुत म्हणजे वारा, समीर म्हणजे वारा, अनिल म्हणजे वाराच. हे 5 जे शब्द आहेत या 5ही शब्दाचा एकच अर्थ आहे, तो कोणता, वारा. पण आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भात आपण त्याचा वापर कसा करतो. पवन चक्की आपण करत असतो, वात चक्की आपण कधी उच्चार करतो का, नाही. अनिल चक्की सुद्धा करत नाही. हा वातचक्र करतो, वातचक्र. त्यानंतर समीर चक्र करतो का, नाही. म्हणून त्याचा वेगवेगळ्या संदर्भामध्ये आपण काय करतो, त्याचा वापर करत असतो. तसेच समान दिसणाऱ्या शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात. बघा, जे समान शब्द दिलेत त्याचा वेगवेगळा अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. उदाहरणामध्ये जर पाठ हा शब्द जर बघितला, माझी पाठ दुखते आहे. पाठ दुखते आहे म्हणजे शरीराची जी पाठ आहे ती पाठ, आणि हा पाठ सोपा आहे. आता इथे या ठिकाणी दुसरा पाठ आला. अगोदर जो पाठ आहे, माझी पाठ दुखत आहे, हा शरीराचा एक अवयव झाला, तो भाग झाला. आणि माझा पाठ हा पाठ सोपा आहे. आता पाठ म्हणजे हा पुस्तकातील धडा झाला. म्हणून एका शब्दाला आपण जर वेगळ्या ठिकाणी वापरलं तर त्याचा अर्थ सुद्धा काय होतो, वेगवेगळा होतो. जसं आपण द्विधार्थी जर शब्द बघितले तर आपण दादा कोंडकेचे मराठी चित्रपट जर बघितलं तर अनेक चित्रपटामध्ये एका शब्दाचे 2 अर्थ आपल्याला पाहाव्यास मिळतात. म्हणून आपण शब्दाची जी जतन आहे, आपण शब्दाला ज्या ठिकाणी वापरलं त्या ठिकाणी त्याचा अर्थ प्राप्त होतो. अशी आपली मराठी भाषा आहे. जी मराठी भाषा लवचिक आहे. तुम्ही जसे वापराल तशी मराठी भाषा आपण काय करू शकतो, वापरू शकतो असं आपल्याला या व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून कळते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. अजून अर्धा म्हणजे बराच पाठ बाकी आहे. अजून एक व्हिडिओ आपला यासाठी स्वतंत्र व्हिडिओ तयार होणार आहे. तोपर्यंत आपण पाठ नंबर 63 वरती आपण काय करूया, आज थांबूया. यानंतरच्या व्हिडिओमध्ये जो राहिलेला उर्वरित भाग आहे तो उर्वरित भाग आपण लगेच दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा, आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनल. धन्यवाद.